राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय मायकी चिंता काय की. काय झालं, गेल्या बाराने 8,000 थोडंसं नकार दिला. या अंदाज फक्त 7च आहेत. आम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येकदा गोत्यात आलेलो आहे, पण 2 महिने तर काय जाणे येणं नाही. कृपया आई बागला मुख्यला तुमच्या समस्यांचं शत्रूचं स्तंभन करण्यासाठी यायचं असेल तर 7 5 अधिक 2 7 जागा शिल्लक आहेत. आज उद्याचा वेळ आहे. कृपा करून ज्याला यायचंय ते येऊ शकतात. आपल्या स्टोरीकडे जायचंय. आता हा विषय ना थोडासा बेडवरचा म्हणलं की थोडा त्रासच होतो मला, पण जे काय आहे ते सांगणं काम आहे. आणि राजस्थान, मध्य प्रदेश या 2 राज्यासह जो वरचा बेल्ट म्हणतो आपण त्याला, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, प्रचंड धुमाकूळ घातला या स्टोरीने. आणि आता महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषिकांना किंवा आपल्या सबस्क्रायबरला माझ्या मार्फत ही स्टोरी सांगणं, क्राईम सांगणं माझं काम आहे. थोडंसं माणुसकीला काळीमा. आता वेगवेगळ्या घटना बघतो, पण ही घटना वेगळी. आणि कलियुग म्हणजे नेमकं काय यातून तुम्हाला जाणवण. कलियुग म्हणजे नात्याचा विसर हा प्रकार असं होतं, पण थोडं रिअर ऑफ द रिअरेस्ट अशा प्रकारचं थोडंसं असतं. म्हणजे कसं की बाबा असं दुर्मिळ प्रकारचं. विषय काय तुम्हाला समजून सांगतो. रीना ही पोरीचं नाव. रीना तुळरास. लई चित्रकामी. फोटानं कधी वाचताना बघितलं तर तुम्ही फोटानं. लय अशी जगा वेगळी प्रोसेस असते फोटाण्याची. वाळूत म्हणा, आकाशात म्हणा, ती हारबार टाकलं, ठराविक टेम्परेचर झालं की असं तडा 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 फुटतात ती. असं उडतात नुसतं खाली, गमेल्याच्या खाली सुद्धा रस्त्यात सांडतात खाली फुटानं. तशा प्रकारचं काहींची जवानी असते, मुलगी असो मुलगा असो. ही रीना रास्तूळ अशी जशी थोडी 14-15 अशा हिशोबात आली. निसर्गाने तिला जवानी दिली आणि मग ती फुटाण्यासारखी टाणाटाणा उड्या आणायला लागली. कोंबडी कशी अंड्यावाल्यावर कर 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 कर. आता ही असं म्हणलं ना की अशी परिस्थिती तयार झाली की समजून जायचं पोरीच्या आईबापाची इज्जत खतरेने, खानदानची बावकीची इज्जत खतरेने. पोरगी कुणाबरोबर जाईन कधी जाईन सांगता येत नाही. शाळा बिळा तर काय नावाला असते नुसती, काहींना म्हणजे कंट्रोलच होत नाही. अशातली ही रीना. हे कुटुंब कुठलं आहे तुम्हाला सांगतो. हे कुठलं, रायसेन. आता हा जो भाग आहे ना, रायसेन, बिलवाडा, राजस्थान, साईखेडा, इथं मी लय फिरलेलो आहे. आपल्या औषधी वनस्पती आणायला गेलतो ना शक्तिवर्धकच्या, त्या भागात फिरलेलो आहे. विशेष करून बिलवाडा राजस्थानमध्ये, नीमच MP मध्ये. आता ही जी पोरगी आहे, ही पोरगी एक 10वी शाळेला शिकायला होती. कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच मिडियम. पण हिची जी मावशी म्हणजे शेजारी शेजारी 2 सख्ख्या बहिणी दिलेल्या, ध्यानात ठेवा. हिची मावशी अगदी 100 फुटाच्या अंतरावर एका बिल्डिंगमध्ये राहायला आहे, त्या रीनाची. तिचा एक पोरगा आहे, त्याचं नाव आहे अरुण पटेल. म्हणजे ही रीना आणि अरुण पटेल हे सख्खे मावस भाऊ. तो 12वीला, ही 10वीला. मावस भावाचं सारखं भावासारखं पवित्र नातं असल्यावर कोणाला शंका यायची कारण नाही. तिकडं चांगली भाजी केली की इकडे यायची, इकडं चांगली भाजी केली की तिकडं जायची. बहिणींचं असं इतकं एकमेकीच्या तोंड चाटायच्या दिवसभर. आणि अख्ख्या पाहुण्या रावळ्यांना वाण वाटायच्या म्हणजे हे वाईट आहे, ते वाईट आहे, ही नापूर किती चांगलं नाही, असं चालूच राहतं. चलून द्या. हा जो अरुण पटेल आहे हा कोट्याधीश, म्हणजे त्याचे वडील. पोरगा 12वीलाच, पण 3 सोन्याची दुकानं आहेत त्यांची. म्हणजे एका एका दुकानात समजा 4-4, 5-5 किलो सोनं असेल त्यांचं, 15-20 किलो सोनं बरं का. त्याच्यावरती चालायचं त्यांचं. आणि नामांकित, कामगार, अमकं तमकं, चांगली गोष्ट आहे. ही आपली बिघडलेल्या बापाची अवलाद म्हणा हरकत नाही, पण वेळ काळ कधी सांगून येत नाही काय परिस्थिती तयार झाली. मार्चचा महिना, 1 महिन्याभराव पेपर आलं होतं आणि 10वीचा पेपर. आणि पोरगी थोडी डॅम, पोरगी दिसायला लय चवळीच्या शेंगवानी. आणि तो जो बाग आहे ना, तुम्हाला सांगतो मी, स्त्रिया त्यांचा वर्ण म्हणजे त्यांचा कलर सगळ्यात सुंदर
ती कुठं असतील तिथं असतील, पण मी कुठं पाहिलं तुम्हाला सांगतो, MP, उत्तर प्रदेश, मथुरा, वृंदावन. हा, आणि त्यांची वेशभूषा ही एकदम राधेसारखी. राधा, श्रीकृष्णाची राधा कशी आहे तशी चुनरी बिनरी ते घेण्याची पद्धत, पण फार दुधगुळी टाईप. दुधगुळी कलर माहिती ना तुम्हाला कसा आहे. हा, आता काय झालंय, ही 16 वर्षाची पोरगी 15 वर्षाची, तिची आई म्हणली तू अभ्यासात थोडी डॅम आहे, तुला इंग्रजी येत नाही, तुला गणित येत नाही, तू अभ्यासाला संध्याकाळचं तुझ्या भावाकडे जात जा, तुझा डोक्याला हुशार होतं 12वीतला त्या अरुणकडं, तू जात जा भाऊ तिथं. आणि मग ही लागली जायला. आधी काय नव्हतं तुम्हाला सांगतो, एका रूममध्ये अभ्यास करायचे. हिचा जो गणिताचा प्रॉब्लेम आहे ती त्याला सांगायची, तो समजून सांगायचा, आणि दोघं जण त्याच रूममध्ये झोपायची. आता बहीण भावंड आहे म्हणलं कोणाला काय शंकेचं कारण नाही. त्या अरुणचा प्रॉब्लेम असा होता की ती बी आता वयातच आलेलं, आपल्या शेजारी आपली बहीण झोपली का कोण झोपली ह्याचं थोडंसं तारतम्य पाहिजे ना. मग आता झोपी तर ती जगा बिगा घालतात, ती काय म्हणतात त्याला, टॅक्सी का मॅक्सी गाऊन, झोपेत माणसाचं बा जाऊ शकतो वर. मग तिला तसल्या अवस्थेत रात्रीचं ह्या अरुणने बहिणीला बघितलं. याला याच्या काय भावना कंट्रोल झाल्या नाहीत. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ह्याच्या मनात त्याने काय तसा अतिप्रसंग नाही केला. त्याला परिस्थिती जाणीव होती की बाबा ह्याचा जर बॉम्बस्फोट झाला इथं आणि ही जर आराडली फिराडली तर आपल्याला तर मारायचं कुत्र्याने हाणत्यान. मग कुल्फी तर खायची, पण वेट अँड वॉच. हा, प्राणी माहिती आहे का तुम्हाला, सगळे प्राणी आहेत ना, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. एक प्राणी असा आहे, हा हजारो लाखो प्राणी आहेत, मनुष्य बी एक प्राणीचे, पण एक प्राणी असा आहे त्याचं नाव आहे फॉक्स, कोला किंवा लांडगा बघ, लांडगा. ह्या लांडग्याला ह्या जगात आत्तापर्यंत कुणी पाळू नाही शकलं. त्याची फित्रत आहे, त्याच्यात त्या ब्लडमध्ये त्याची गुण आहेत, ध्यानात ठेवा. लहान पिल्लू आणा, त्याला किती जीव लावा, तो मालकालाच खाणार एक दिवस. अतिशय शार्प बुद्धिमान असा प्राणी समजला जातो. आता जे काही लोकांची नीती वापरतात का, म्हणजे राजकारण करताना सुद्धा नीती महत्वाची असते. तुम्ही कुठल्या नीतीचे लय प्रकार आहेत, त्याच्यात ती सगळ्यात वाईट आणि खतरनाक नीती सांभाळली जाते, चाणक्य नीती. हा, काही लोकांच्या, तुम्ही समजून घेता, काही लोकांच्या घरामध्ये आपण बुद्धिबळात कशी गोडा असतो, राजा असतो, शिपाई असतो, दुनियादारी, हे सगळे राजकारणातले आमदार त्यांची आता परिस्थिती कुठे आहे, आपल्या पक्षाची किती बारीक, हे सगळं सारे पाठ मांडलेला आहे. तो आमदाराचं प्यादा अशा ठिकाणी उभं आहे तिथं त्याचा मतदारसंघ, त्याचं नाव आहे तालुक्याचं. आणि मग ती चाणक्य नीतीच्या आधारे काही लोक अशी बघतात कुठलं काय केलं पाहिजे, कुठला फोडला पाहिजे, कुठला निधी किती दिला पाहिजे, काय केला पाहिजे, जेणेकरून कुठले फुटून आपल्या पुढल्या वेळेस येते आणि अखंडच आपण सगळे, त्याला म्हणतात चाणक्य नीती. समजून घ्या. ही पोरगी उघडी नागडी त्याने रात्रीची बघितली, पण त्याच्या डोक्यात खटकी बसली. सक्का मावस भावी, हा नावे अरुण पटेल, सगळे नाव ओरिजिनल, थंबनेलला फोटो सुद्धा पोरीचा ओरिजिनल आहे. बघा किती गोंडस चेहरा आहे. हा, अशा गोंडस चेहरा एखाद्या नवरदेवाला मिळत, त्याला वाटलं तर आपली सगळी पित्र आता जीवली बा, एक नंबर काम झालं, मातीत कुत्र हागलं. पण असं नाही. त्या चेहऱ्या पाठीमागचा आतला मेंदू आहे, त्या मेंदूत काय विचार असतात तुम्हाला सांग, भयानक. शनी मग लिहायच्या नावाखाली ह्याच्याखाली चोरटा स्पर्श हा एक प्रकार असतो, तो करायला सुरुवात केली. हा, त्याला बरं वाटायचं. तिला काही लक्षात आलं नाही सुरुवातीला, 14-15 वर्षाची पोर, तिला काय कळतं एवढं. अक्कल कमी, शरीर मात्र संबंध योग्य झालेलं, निसर्गाने केलेलं, हा प्रॉब्लेम असतो. पण हे डोकं कमी, बॅड टच गुड टच कळायला पाहिजे, तिला काय तो कळला नाही. आणि मग हे करता करता प्रेमाने म्हणा, मस्करीत म्हणा, यांनी तिचं मुख गेला सुरुवात केली. आग लागली म्हणजे एकाएकी दाडादाडा पेटत नाही, त्यांना ठेवा. आधी दुफत, आधी चिंगारी पडती, मग दुफती, धूर निघतो आणि मग बाडखा होतो. स्टेप आहेत त्याला सुद्धा, निसर्ग आहे. ह्यानी ती पोरगी गरम करून 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 एक दिवस तर रात्रीचा कार्यक्रम राबवलाच बा. आता ती रुसली, रडायला लागली, काय होईन काय होईन, पोरगं होईन का मला, दुनियादारी लय आपल्याला लकडी असेल, ते मला नाही, ती लपडं करणं सुद्धा लय बेकार काय बरं का. हा,
ती चोरून लपून करतात, पण त्याचे परिणाम दुष्परिणाम असतात. किंवा मला काळजी करू नको, ही गोळी घे. हा आपलं विज्ञान बरंच प्रगत झालेलं आहे. कोणाची कोणाला काय कळणार नाही, काय नाही काय नाही. सॉरी अमकं तमकं म्हणलं, पण एक सांग, मजा आली का नाही, असं आलं का नाही, असं मिळून त्याला म्हणतात. हा ते लांबचं पाखरू जवळ बोलावणे. त्याने अशा ऑटोमॅटिक ती विसरली, हाय विसरला की आपण नात्याने सख्खे मावस भाऊ मावस बहीण आहोत ही ती विसरली. 2 सख्ख्या बहिणीची मुलं ही 15 वर्षाची असताना चालू झालेला शरीर संबंध कवर चालावा तुमच्या हिशोबाने. लफडं काय एकदा दोनदा आहे का? महिना नाही, 2 महिना नाही, वर्ष नाही, तब्बल 11 वर्ष बोंबला. आता 11 वर्ष रांगारांग चालू यांचा. कोणालाही काहीच प्रॉब्लेम नाही, काय नाही काय नाही. एक प्रकारे एकमेकाच्या शरीराचं आग विझवण्यासाठी हे 2 बहीण भाऊ नात्याने असणारी व्यक्ती मावस का व्हायना एकत्र आले. कुठं काय प्रॉब्लेम नाही, मैत्रे बच्चे की माँ बनने वाली तसलं काय नाही, कारण विज्ञान त्यांच्या बरोबर होतं. आता बऱ्याच जणांनी असल्या गोळ्या बिळ्या खाल्ल्या 10-10 वर्षापर्यंत. त्या गोळ्यांचा अंश त्या महिलेच्या रक्तात इतका बिनला जातो की नंतर तिचं लग्न झाल्यानंतर तिला मुलगाच होत नाही, अशी पण परिस्थिती असते. त्याचा जगताना कमीत कमी तुम्ही अनलिगल जगला ना की तुमच्या बरोबर अनलिगलच होणार, ही ठरलेलं आहे. 10-11 वर्ष व्यवस्थित त्यांचे संबंध चाललं होतं. मग त्या 11 वर्षाच्या संबंधात ही मग 24-25ची गुढी झाली. आता ती रताळ्या 27-28चा, असं 2 वर्ष पुढं होता फक्त 27चा. ह्यांनी गिफ्ट म्हणून तिला काय काय दिलं असं तुम्हाला वाटतं? 40 तोळ सोनं गिफ्ट केलंय तिला, मोठमोठे हारण फिरण, कॅमेरा घेऊन दिला. ती म्हणली मला इंस्टावर असं नाही का, ती नाही का ती तोंड रांगावत्यात, होटरला लाली लावत्यात, मोबाईल पुढे धरायचा, वेगवेगळा डान्स करायचा, इंस्टाग्राम ते तिने केलं. महाराजे फॉलोअर्स का पोरगी चिकनी दिसायला. आपल्याकडे कसं आहे भारतात, चेहरा फक्त ओके असला ना की झालं. चेहऱ्यावरही लोक जातात बेकार कामी. आता ते पाठीमागचं एक प्रकरण सांगितलं होतं सीमॅनचं, माहिती ना तुम्हाला? सीमॅन म्हणजे एक असा प्रकार असतो की तृतीयपंथीच, पण त्याला छाती लेडीज सारखी, चेहरा गोंडच देखना, काय दाढी मिशा करतं ते, पण त्याला 6-7 इंचाचं नांगूर असू शकतो. आणि पुण्यात त्या सीम्यांनी त्या मुलाला हा गेला गोंड चेहरा आहे म्हणून बघायला, त्याच्यावरच अत्याचार केला. बघा असंही जगात. कमीत कमी तुम्ही वल्ल वाळलं बघत जा, नाही तर तुमच्या चुंगीसकट तुम्ही अडचणीत येताल. बरं का तुम्हाला सांगतो, सावध राहायचं बा जगात कधी. आणि आपला ऐकणार सावध असतोच. इथं काय झालंय आता, 40 तोळ सोनं, तो आयफोन, तो रिस्टारचं ही वेगवेगळे ड्रेस, तिला महिंद्राची एक कार आहे बघा, XUV 700, ही 10-12 लाखाची कार सुद्धा तिला तिच्या बड्डेला गिफ्ट दिली. त्याचं कसं आहे, पोत आहे, आणि त्या पोत्यातून एक चिपटं काढलं, मापटं काढलं. चिपटं मापटं तुम्हाला काय करायचं नाही, पण तुम्हाला ग्रॅम कळत. 100 ग्रॅम धान्य काढलं तर काय कमी होतं का पोत एवढं? तसं हे श्रीमंत लय होता. त्याच्या बदल्यात ती मावस बहीण तो 10-11 वर्ष भोगत होता. त्याचं इतके आहारी गेलता तो अरुण पटेल. म्हणला हे संबंध मला जवळ खटाळ येत नाही, किंवा जवळ मी पार उठायचं बंद होत नाही म्हातारपणापर्यंत, तोवर चालले पाहिजे, अशी मानसिकतेचा मुलगा होता. आणि ही बाई आता काय पोरगी येडीच, तिला बी चटक लागलेली. ह्या अरुण पटेलला माहीत नव्हतं आता नियती कशी ऍक्टिव्ह होते बघा. आता होतेच, जिथं आती तिथं माती. फक्त काय होतं, थोडा टाइम लागतो, पण करेक्ट कार्यक्रम होते. नियती अशी ऍक्टिव्ह झाली की हाया असं तर काही सरळ चलत नाही, कुठतरी थांबतच. दिसतंय ही सगळी वस्तू तुम्हाला दिसते ना. आता पाठीमागं लांब ऊस दिसतोय, आता बांबूचं बॅट दिसतंय पाठीमागं, मी दिसतोय. ही प्रत्येक वस्तू निर्जीव सुद्धा एक दिवस नष्ट होणारी आहे, पूर्ण नाहीशीच. इथं वेगळं होऊ शकतं, वन विभाग आहे, त्यांचं इथं काहीतरी कार्यालय होऊ शकतं, काय होऊ शकतं.
कुणी काय लय असं माझा आणायची गरज नाही की मी आहे म्हणते नष्टच होणार. तशी ह्या घटने 11 वर्ष चाललेलं संबंध काय मॅटर झाला तुम्हाला सांगतो. हिने जसं इन्स्टावर टाकायला सुरुवात केली गाणं, असे ॲक्शन, पूलमध्ये जाताना, पूल म्हणजे आपला ह्याचा रस्त्याचा पूल नाही, त्याला पूल हा एक वेगळा प्रकार आहे. ती श्रीमंत लोक लय आतून आईश करतात तुम्हाला सांगतो. पाण्याचा तलाव असतो, पूल म्हणतात त्याला. ती लॉज घेतात, त्या पुलात उतारतात, पाण्यात सुद्धा काय काय करतात. अशी लोक आहेत बरं का, तुम्हाला मग आतलं माहीत नाही. ह्या पुलात फोटो, ती आता कसं आहे, स्त्री वेगवेगळ्या अँगलने वेगळी दिसते. लागणारला काय, ती पाण्यात भिजलेली वेगळी, वेगळ्या कपड्यात वेगळी, कुठं काय गल्लं दाखवलं, आकलफडी असतात. ही इंस्टावर झाली फेमस का तर मोकळा होता. इंस्टावर जशी फेमस झाली तशी ती जिथं राहत होती तिचं नाव आहे साईखेडा गाव, रायसेन जिल्हा. रायसेन मधलं साईखेड्याची ही. आता त्या साईखेडाची एक आतली गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक आहेत, मग आपल्या गावांची नावं 40 गाव, जळगाव, काय गाव हे पाठीमाग असतं. नांदगाव, कानगाव म्हणजे आमच्या भागातली गाव आहेत. म्हणजे आपल्या जे नावापुढं गाव हा शब्द असतो, गाव असतं. ह्या गावाला हिंदीमध्ये खेडा म्हणतात, लक्षात घ्या. त्या एमपीत गेलं ना, किंवा आपण आता प्रवासाला जाताना तुम्ही गाडीतून बघता की हिराखेडा, आपण जातो ते नलखेडा, साईखेडा, वज्रखेडा. खेडा म्हणजे गाव पण वेगवेगळी नावं. रामखेडा, ही त्या तिथलची ती खेडा आडनाव, खेडा म्हणजे गाव असं समजून चालायचं. गेले बा ती साईखेडा या ठिकाणचे तिथं गाव होतं आणि रायसेन जिल्हा होता. सगळीकडे रील्स पांगल्याबरोबर वीरू जाटव नावाचा राजस्थान बिलवाडा, त्या भागातून मी गेलेलो बिलवाडा. त्या बिलवाडा जिल्ह्यातला एक तरुण, ती बी काही असं कमी नव्हतं, चांगला देखणा दुखणा. राजस्थानी लोक तशी देखणीच असतात बघा. म्हणजे बाजरीच्या भाकरीत ते जवळजवळ 200 मिली गावरान तूप चुरून खातात असं. डाळी बिळी आहेत ना, आणि ते त्यांचं आरोग्य निरोगी असतं. ध्यानात ठेवा, डाळी त्याच्यात तूप घालून खाणार. जास्त करून असे पदार्थ त्यांच्या जेवणात. ते चुरमा बिरमा म्हणतात ते. पण गावरान तुपाचं प्रमाण जास्त, बिड्याला एवढे त्यात पण असं असतं. ते तरुण वीरू जाटव हा 25-26 वर्षीय तरुण, त्याला असं मनातून हिले आवडली. आता कोणाचं मन कशावर जाईन सांगता येत नाही. तुम्ही कधी हॉटेल डाबा ह्याच्या समोरून जर चालला ना, तर किचन मधला असा मस्त वास नाकात शिरतो बघा. प्रत्येक वासाला एक किंमत देण्यात ठेवा, आणि तो फ्रीमध्ये मिळतो. हे जीवन तुम्ही असं हळूहळू माझ्यासारखं जगा ना. नाही मिठाई खाऊ शकत, पण नुसतं जिलाबीचा वास जरी आला तरी कसं भारी वाटतं का नाही. तसं तळलेल्या भाज्याचा वास तो अजून वेगळा, पाऊस असेल तर अजून भारी, असं थोडा प्रकार असतो. वासाला गंध त्याला किंमत आहे. गंध कशाचाही असू शकतो. आता इथं काय झालंय, ती आपलं आकर्षित झालं त्या चेहऱ्याकडं, आणि तिची जे रील्स आहे त्याला याची लाईक कमेंट, व्हेरी गुड, आप बहुत सुंदर हो, आप खूबसूरत हो, सारखी कमेंट याची प्रत्येक रीलला टाकायला सुरुवात केली बा यांनी. मित्रांना लागायचं कमेंट करा, हे मेरे मित्र हे, असं तसं. काही दिवसांनी स्वतःचं अकाउंट स्वतःचा माणूस बघत असतो चालवणारा, त्यांनी तेव्हा रीनाच्या लक्षात आलं की वीरू जाटव नावाची जी ID आहे ती मला प्रोत्साहन देते बा. ती मला लाईक करते, हे करते. माझ्या ह्या रूपावर, भले ते रूप 10 वर्ष दुसऱ्याने टापरलेलं का असना, पण त्या रूपावर, ह्या चेहऱ्यावर, पावडरवर, लालीवर, माझ्या आदावर, माझ्या स्माईलवर हा फिदा आहे, हे तिच्या पॉईंट लक्षात आला. मग तिने बी त्याची ID चेक करून बघितलं की आताच ती मोबाईलचं जग कसं आहे बघा. मग त्याचे वेगवेगळे फोटो, त्याचं रील्स, त्याचा चेहराचं ते चार्म, त्याचं ते दिसणं, त्याचं असणं, एका स्त्रीला एक पुरुष आवडू शकतो, ती त्याच्यावर भाळू शकते. आणि तिच्या एक डोक्यात होतं, आपण शरीराची भूक भागवण्यासाठी 11 वर्ष तरी, त्याला लय शुद्ध शब्द वापरायला जमत नाही, त्याला काय म्हणावं पाय. आता ते माझं तर बोलणं लय गाणे काय सांगू तुम्हाला. म्हणजे 11 वर्ष ते लय असं सुशिक्षित जमत नाही, आपलं सरळ सरळ हानीचं तुम्हाला सांगतो.
म्हणजे आपल्याच नात्यातल्या माणसाकडून टापरून जरी घेत होतो आपण, तरी आपण काय ह्याच्याबरोबर लग्न करू शकत नाही. तिचं माइंड कसं काम करतंय बघा. आता आपल्याला नया पंची चाहिए, अपने को नया लडका मागताय पुढच्या लाईफसाठी. आणि कदाचित ह्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. 4 प्लेची झालं, इंटर 4ची झालं, आफ्टर प्लेची झालं, प्रत्येक पुरुषाची वेगळी असते. काय लय हुशार राहतात. कदाचित हा काहीतरी मला चरण सुखापर्यंत लवकर पोहोचून अजून काहीतरी एक्स्ट्रा, मी त्याच्यासमोर जर उभे आले ना, राहिले ना, तर काहीतरी तो वेगळा असू शकतो. ही मुलगी एक एक अनैतिक संबंध असताना मावस भावाबरोबर त्याच्या आकर्षित झाले. ह्याला म्हणतात नियतीचा पॅटर्न. नाही, हा पॅटर्नच वेगळा आहे नियतीचा. तो माणूस कितीही चंद्रावर जाऊन द्या पार, नियतीचा पॅटर्न कोणाला सापडत नाही. चांगली चांगली गावते त्याच्यामध्ये. ती आकर्षित झाली, तिने हाय बाय करतात. त्याला वाटलं एवढी मोठी स्टार मुलगी आपला हाय बाय करते, ती तर फार पागळून गेलं तिकडं. त्याला तर काय बाखर खायचं नाकात घात जायचं त्याचा. माझ्या संबुल मला हाय केलं. ही हाय बाय नुसतं राहिलं नाही, तर हे हाय बाय एकमेका फोनवर बोलण्यापर्यंत पोचलं. मग फोनवर हा ॲक्टिव्ह बोलायचा, त्याचं बोलणं, त्याचा संवाद हे ऐकूशी वाटायचं पुढच्याला. तिला बी वाटलं की बाबा हे जो आता आहे अरुण पटेल, याचं काय आपलं आज सुंडरीत कुंडरीत चाललंय, पण याच्याबरोबर जरा लाईफ एन्जॉय करायला मजा येईन आपल्याला. हा आपल्याला एक नवरा म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही. ह्यांची जी बोलाबोली चालाचाली 600 किलोमीटर अंतर तब्बल त्या दोघांच्या राहण्यातलं. ते तिकडून रेल्वे पकडली की आला भाऊ हिच्या शहरात. तो कुठं होता? बिलवाडा राजस्थानमध्ये, आणि ही आहे रायसेन जिल्ह्यात. गावापासून लांबी आहे. आणि यांच्याकडे काय गाड्या गोड्या त्या लफड्यावाल्या प्रियकरांनी ठोकेश्वरांनी दिलेली ती गाडी महिंद्राची 5-50 किलोमीटर ती कुठे बी चालवत न्यायची. बरं आपल्यासारखे तिकडे आपल्याकडे बुजबुज पुरी आहे, पुणे मुंबई नाशिक. ती कारबीर वापरणं सोपं नाही राहिलं. ती इडी होणार काही सण लोक ट्रॅफिकमध्ये अडकून तिकडं लय भारी कार्यक्रम आहे. तिकडं माणसंच पाताळ आहेत तुम्हाला सांगतो. आणि असं हाय फाय रस्ता बांधल्यात नितीन गडकरींनी, पैसे घेऊन बांधलं म्हणा, ती टोलबिल असतात, पण लय माणसं कमी. गाड्या शिकायला ती म्हणत आली कवा तरी एखादी गाडी एवढा मोठा 4 पदरी 6 पदरी असं सुटसुटीत कार्यक्रम. तिकडे ती गाडी त्याला बोलून घ्यायची. जसा त्याला बोलून घेतला येणे, त्याचं रूप बघितलं. आता पोरला बैठाय चाललाय म्हणल्यावर हे जो विरू जाटवे हा नटून थटून व्यवस्थित गाळून गुळून नांगूर स्वच्छ करून सगळं म्हणजे असतं करावं लागतं. घासपान वगैरे काढून बिडून टाकाटक मध्ये आला. आणि ही मदनाचा पुतळा उभा राहिला, एकमेकाला मिठी झाली, एकमेकाला स्पर्श झाला पोलाखाली. आणि म्हणले चला एकांताचा फायदा घेऊ आपण असं. आणि बायाचं काय ते अवघड आहे. आता त्या रीना 15 वर्षापासून तिला पुरुष काय हे सगळं माहीत होतं, पण हे समथिंग एक्स्ट्रा तिने आपलं मोकळ्या मनाने कापडं बिपडं दिली फेकून तिकडं. कमान किलमी ते आईला असलं आव्हान कोणत्या पोरीन कोणाला द्यावं नाही बरं का. बेकार काम होतं. ती गड्याचं आहे ना, कापडं बिपडं पार गळून पडतात मग तिकडं, त्याचं पार छापार उडून जातं. कमान किलमी मानल्यावर झाली बा सुरुवात. हे अनैतिक संबंध. आता हे अनैतिक असं नाही तर कसं असू द्या, पण कमीत कमी स्वतःच्या मावाजबापेक्षा हे तसे पटाऊ आहेत. पटाऊ म्हणजे पटण्यासारखे. काही लांबचे दोघं एकमेकाची काय लग्न करू शकतात काय नाही. नात्यात गाण करण्यापेक्षा बाहेर हे थोडं योग्य वाटलं मला. झाली सुरुवात. आता हिच्या डोक्यात अक्कल कमी. मला सांगा, एक मुलगी ही एक तर ती पहिला सोडून दुसऱ्याच्या कनेक्टमध्ये आली. नंबर 2, ती बरोबर आपलं रूप टायमाला बदलू शकते. लक्षात घ्या, सारडासारखं डायरेक्ट. ती लई ठेवायचा कार्यक्रम नाही तिथं, कधी पलटी हाणू शकते. नंबर 3, तिला पोटात काय राहत नाही. काय गरज होती का? माझ्या मावस भावाचे माझे 10 वर्षापासून रंगारंगी ह्यांनी तिला सांगितलं. ती बी गडीभर गरबाडलंच भाऊ आईला. म्हणजे हे काय, हे पुढं आलेलं हत्यार काय लायकीचं आहे. गडी काही सगळं बोलून दाखवत नाही. सध्या आपलं काम बघताय ना बा, पण ते डोक्यात राहील त्याच्या की स्वतःच्या भाऊ नाही सोडले आपण दर्याने खसखसे. पण हिची संपत्ती हिचं हे याच्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे. तिला भाऊ घेऊन होता आणि पैसा पाणी मिळन. काहींचं असंच असतं बऱ्यापैकी. काय करायचं नाही काय नाही, ज्याला प्रॉपर्टी आहे ती पोरगी बघायची आणि आपलं घर जावई बनून राहायचं, डोक्याला ताण नाही.
आता ह्याला जेव्हा कळलं, काही दिवस त्यांचे शरीर संबंध चालू झाल्यानंतर ती आता एक म्यान में दोन तलवार झाली. ती आहेच, हा आहेच, सगळं ओके मध्ये चाललं होतं. पण नियती ऍक्टिव्ह झाली होती. हा जो विरोध आठवले ह्यांनी अशी मागणी केली की मला तू फक्त माझी, तुझ्या शरीराला स्पर्श फक्त माझाच हवा, मी तुझ्या संग लग्न करणार आहे. तू जण तुझ्या मावस भावाशी असलेला संबंध तोडून टाक, त्याच्याशी बोलणं बंद कर. हा, आणि नाही तोडलं तर अख्ख्या गावात बोबाटा करीन, पानावाड्यात बोबाटा करीन, भाऊ यांचा असं असं आहे म्हणून. कारण त्याचे काही फोटो पण याच्याकडे तिने पाठवले होते. पोरगी आली टेन्शन मध्ये हिरीना, तिने घेतलं बोलून अरुण पटेलला, मावस भाऊ प्लस ठोक्या. म्हणली इकडे असाच झाले, माझं चुकलं रे, मी सांगून बसले रे, तुम्हाला ब्लॅकमेल करतोय आणि तो म्हणतोय सगळीकडे पांगून. आता ह्यानी 40 तोळं सोनं हिनगा, त्याच्या डोक्यात काय होतं बा शेवटपर्यंत बघायची. आणि हिमधीच असं पात्र आलंय, म्हणा तुला काय गरज होती त्याला प्रेम प्रकरण करायची, हे त्याची लुडबुडले वाढली, तुमचं असं झालं तसं, तुला सांगायची गरज होती का? थोडी कालवाकाले झाले हो दोघांनी. म्हणले ऐकून घे, आता ह्याला एकच पर्याय, हा जो विरोध आठव याचाच काटा काढून टाकू. म्हणली एकदम बेस्ट आयडिया. बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला जर एखाद्याचा काटा काढण्याबद्दल किंवा खून करण्याबद्दल बोलत असेल, त्या व्यक्तीपासून 100 फूट लांब जायचं कधी देण्यात ठेवा. नाही तर तुमचा पुढचा मुक्काम हा डायरेक्ट जेलमध्ये. क्राईमपासून लांब राहा. हिथं काय झाले, चालते म्हणले आपण काटा काढू. म्हणले माझ्याकडे एक माझ्याकडे एक हरनाम सिंग म्हणून रोटी पंटर पण आहे, तो असतोच, तो गरजेचा असतो बऱ्याच वेळा. आणि त्या रोटी पंटर 30 वर्षाचा आहे, त्याला मी आपल्या ह्याच्यात घेतो, आपली गाडी आहे, तू त्याला पुलाखाली 30-35 किलोमीटर घरापासून लांब ह्याच्या साईखेडापासून बोलून घे, पोचा करायला म्हणून, पुढचं मी बघतो. ती म्हणली सोपं आहे. हां, मग तुम्हाला माहिती आहे ना, गाजार टांगलं ना काहीच्या काही होतंय. हा, मग बाईचं गाजार असलं तर लय मेले त्याच्या पायी, तो आपला आनंदात जातो. आता मी स्वर्गीय सुखाचा आनंद घेईन, कायचा ती मरतं, असंच होणार. ही गेलं बोलावलं, तारीख उजाडली 9 एप्रिल 2026. ही जय्यत तयारीनिशी दोघं जण आधी तिथून थांबलेली गाडीत. तो आला, गाडीत बसावला, पाठीमागच्या 2 जणांनी म्हणले जाऊन द्या, आपण थोडंसं चहा पाणी करू आणि जाऊ फिरायला. अशा हिशोबाने बोलावलेलं त्याला, एन्जॉय करायला. तिघांनी मिळून त्याला गळा आवळून मारला. हे विरोध आटवला, गेलं का फोकाट, जाऊन द्या गेलं तर. हा, असली जायला पाहिजे, लफड्यावाले जा टिकून करता काय, लय लोकसंख्या झाली, बरं जाऊन द्या. फक्त मला हे इतिहास आहे, ह्याच्यापासून फक्त पुढच्यांनी घ्यावा एवढी माझी अपेक्षा आहे. पुढच्यांनी जे जिवंत आहेत, आत्ता जिवंत फिरत्यात आणि गपचिप मनातलं फ्री आहेत, यांनी फक्त सुधारावा. ती मारलं. प्रोसेस अशी की तिथलचा भाग आपल्यासारखं नाही. आपल्याकडं 5-10 किलोमीटरवर एक गाव आहे, गावाची शिवे, तालुका आहे, जिल्हा आहे, लय माणूस आहे. तिकडं थोडी परिस्थिती वेगळी आहे. 20-20, 30-30 किलोमीटर गावच नाही, सगळे लोक एकाच जागी राहतात. आणि वन विभागाची जमीन असली तर 500, 700, 1000 एकरापर्यंत निर्मानुष्य सगळं भयानक, असं दर्या खोल अमकं तमकं. MP मध्ये पण डोंगर जास्त नाही, तिथं सपाट प्रदेश जास्त आहे. मग तिथं 40 किलोमीटर ह्याला मारलं तर बॅग आणली होती, ते रोटी पंटर हरनाम सिंग, त्यांनी एक बॅग आणली होती घरचीच. ते बॅगेत त्याच्या मुलाची ते गृहपाठाची वय होती बघा, बारकी मुलगा 4थीला. ही त्यांच्या डोक्यातच नाही, कप्पा चैनीचं होती. त्याच्यात त्याची बॉडी भरली, दिली दरीत टाकून. तिथं 40 किलोमीटर आले, सगळे आपापल्या इकडे निघून गेले. आता वन विभागाची जी गाडी असती ती फिरता फिरता त्यांना ती काळी बॅग आत दिसली. म्हणजे पोलीस अधिकारी वन विभागाचे असो किंवा आपलं पोलीस डिपार्टमेंट असो, अशा काही विशिष्ट वस्तू ह्यांच्या त्यांचं लगेच लक्ष जातात. आपण स्टँडला चाललोय, एखादी बेवारच बॅग आहे बा, तिथं कुणीच नाही, पण तिथं पोलिसांनी बघितलं लगेच क्लिक होणार की साहेब बॉम्ब असू शकतो. असा फरक असतो त्याच्या कामाचा भाग आहे. ती बॅग बघितल्यावर त्यांनी 1-2 बोलावले मदतनीस, तुम्ही बघा काय. त्याची मुत्ताजी बंद झाली, म्हणला बॉडी याच्यात. पोलिसांना फोन केला, पोलिसांनी, मध्य प्रदेश पोलिसनी ती बॉडी वर काढली, अख्ख्या बॅगची चौकशी केली. बॅग ज्या कंपनीचे लेबल सुद्धा ब्लेडने कापून काढलं होतं, लक्षात घ्या. या बारीक सारी गोष्टी पोलिसांचं लक्ष असतं की ब्लेड जी कंपनीची बॅग आहे तिचं लेबल सुद्धा कापून काढलं, याचा अर्थ हे थोडेसे प्लॅन केलेलं मर्डर आहे किंवा हे सुशिक्षित लोक आहेत, असा विषय असतो. पण नियतीचं ते फॅक्टर होता. ती वय राहिली, चेहरा
ज 9 एप्रिलला खून केला होता आणि जवळपास 19-20 दिवस बॉडी तशीच होती आत. मग ती गळते बॉडी, गळते म्हणजे कवटी उघडी पडून मांस गळून पाणी व्हायला लागतं, त्याचा असा विषय असतो. ती गळाली तोंडात, ते ओळख नाही, काय नाही काय नाही. पोलिसांच्याकडं DNA सॅम्पल घेतली, काहीशी प्रोसेस पार पाडली, ती वहीवर लक्ष केंद्रित केलं. वहीची बारीक तपासणी केली ना, आपण वही घेतली बघा की पहिल्यांदा काय जण देवाचं नाव टाकतात, हा श्री गणेशाय नमः असं टाकतात. नंतर आपलं काय असेल तर गृहपाठाची वही होती, तपासली होती कोणतरी, असं वजा वजा केलं तर शिक्षकाने सही पण केली ती, देवेन म्हणून अशी सही पण होती खाली. त्याच्यानंतर एका शाळेचं नाव दिसलं, हा एकमेव क्लू सापडला मला, शाळेचं नाव. लगेच शाळा गाठली, शाळा गाठली. त्या शाळेच्या गेले, ही वही ही असतं. शिक्षक लगेच ओळखलं, म्हणले हे माझे सिग्नेचर आहे, माझ्याच कुठं 4थीच्या वर्गातला हा मुलगा आहे, तर तुम्हाला मुलगा दाखवतो. गेला मुलगा बघायला, मुलगा नाही तिथं. म्हणले मुलगा काय? म्हणले 4-5 दिवस ते शाळेत झालं नाही. बरोबर, मग कॅटलॉगमधून तो कुठं राहतो काय, त्याच्या वडिलांचा नंबर आहे ना, म्हणले पालकांचा नंबर घ्या. नंबर आला हरनाम सिंगचा. मग पोलिसाच्या की लगेच डोकं लावित नाही की ध्यानात ठेवा, त्यांना सगळा विषय उलगडायचा असतो, त्यामुळे लगेच लगेच फोन लावून हॅलो कुठे आहे तू असं करीत नाहीत कधी. ते नंबर आला, त्यांनी त्याचं नंबर घेऊन त्या हरनाम सिंगच्या घरी गेले. तिथं म्हणले 4-5 दिवस कुलूप आहे. शेजारी पाजारांनी म्हणलं की आमचं जरा काम होतं त्याच्याकडं, ते किती दिवस बंद आहे, हरनाम सिंग कुठे गेला, ते मुलगा पण नाही शाळेत. आज तसं त्या हरनाम सिंगचं त्याच्या बायकोचा अजून काही नंबर आहे का? मग शेजारी पाजारांना कसं माहिती आहे तुम्हाला, तुमचा चहा पिणार, तिकडून जाडणार, तुमच्या वावरात तुमच्या घरापुढं कचरा टाकणार, हा तुम्ही गाडी आणलं की ते असे बाकर सुद्धा खाणार नाही, त्यांना जळपळाट होणार. असे लई सध्या कलियुग आहे ना. पोलीस यांच्या घरी आल्यात, म्हणलं यांना तर मरणाचा आनंदाला उकळ्या फुटल्या. म्हणले आज गोडधोड करून खाऊ का. ते पोलिसाला साहेब लगेच बाया जमा, हा साहेब, हा ते त्याची बायको आहे ना, त्याचा नंबर घ्या, लगेच नंबर दिलं. शेजाऱ्यांचं कारण असं आहे, एखाद्याचं अडचणीत असलं ना, त्याच्यात अजून पेट्रोल कसं वातावरून त्याचं जाळ लावून असं घेऊन सांगितलं व त्यांना माहिती. त्याच्या बायकोचा नंबर आला, हरनाम सिंगचे 2 नंबर आहेत ते आले. पोलिसांनी सिव्हिलन्सवर टाकले ते की ॲक्टिव्ह, ह्याचं खेळ मग आरोपी आहे, खुनात सहभागी आहे, सगळं केलंय. पण बायकोचा फोन चालूच ना, आणि असंच असतं, बायकोचा फोन कुठे ॲक्टिव्ह आहे काय आहे ही दाखवतं. बरोबर उचलले, एक कुटुंब उचललं की हरनाम सिंग म्हणला मी रोटी पंटरच्या भूमिकेत आहे, हा ह्याच्यापेक्षा माझा जास्त रोल नाही. ही मेन काम रीना आणि अरुण पटेलचं आहे. अरुण पटेल पैशाला माणूस आहे, 4-4 सोन्याची दुकानं आहेत आज तसं. सगळे त्या स्टेटमेंट घेतलं, उचलली दोघं बी. आता 3 मे या दिवशी हे सगळे अटक केल्या, चालू महिन्यात आत्ता FIR. आणि मग पत्रकार तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या राज्यात बोबाटा, अख्ख्या देशात बोबाटा. जे संबंध सख्या मावस भाऊ आणि मावस बहिणीचे होते, हे लपवण्यासाठी घरचे काय म्हणते नाही, शेजारी काय म्हणते, हे दिमागमध्ये ठेवणारा माणूस हा अरुण पटेल. याचं संबंध अख्ख्या देशात झाला आता माहिती, आणि महाराष्ट्रात कधी माहिती नव्हतं. तिने आत्ता सांगून टाकलं तुम्हाला. कलियुग आहे, स्वतःची लेकरं 4 भिंतीच्या आतच फक्त तुमची मुलगी मुलगा सिक्युरिटीमध्ये देण्यात ठेवा. तुम्ही ते चुलत भाऊन मावस भाऊन ह्याच्या मादी लागू नका. कलियुग आहे, तुमचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, आणि तुमची स्टोरी मी सांगू शकतो. बुवा ही फार भयानक गोष्ट आहे स्टोरी सांगणं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी आकडं टाकाय सोडून दिलं, माझा दसका घेऊन स्टोरीचा. म्हणजे आपलं प्रेमाने आपले सबस्क्रायबर आहेत. त्याच्यामुळं काही नाही, कष्ट करा, बाकर खा, या तत्वाचा अवलंब करा. आणि स्वामी समर्थ असतील, बाळूमामा असतील, तुम्ही कुठलाही, ही सगळी हाताची बोट आहेत, मेन देवच आहे आपलं. कुणाशी अध्यात्माशी कनेक्ट राहा, त्यांची शक्ती, त्यांचं स्मरण सकाळच्या पारी नसतं. हात जरी जोडलं ना तरी संध्याकाळी झोपतो तुम्ही वाईट मनात विचार येणार नाही भाऊ, एवढी मात्र तुम्हाला फुल गॅरंटी देतो. रामकृष्ण हरी माऊली.